हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये सोडूया हे सोपं सम आहे. फिगर दिले आणि काय इन्फॉर्मेशन दिले. चला पहिल्यांदा बघून घेऊया आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलंय. इकडे एक ट्रायंगल दिलंय बघा, एक ट्रायंगल आहे इन ट्रायंगल एबीसी. तिकडे सांगितलंय सेगमेंट बीडी बायसेक्स अँगल एबीसी. बीडी जे आहे ते अँगल एबीसी ला बायसेक्ट करत आहे. दिसतंय ना, इक्वल आहे म्हणजे बायसेक्ट करत आहे. ओके, आणि नंतर काय इन्फॉर्मेशन दिलंय बघा. AB इज इक्वल टू एक्स. एबीचं लेंथ दिलंय एक्स, बीसीचं लेंथ दिलंय आपल्याला एक्स प्लस 5 आणि पुढे दिले एडीचं लेंथ आहे एक्स मायनस 2 आणि डीसीचं लेंथ आहे एक्स प्लस 2 आणि सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे एक्सचं व्हॅल्यू फाइंड करायचं. तर पहिल्यांदा समजून घेऊया आपल्याला एक्सचं व्हॅल्यू फाइंड करायचं. एक्स म्हणजे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलचं व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे आपल्याला एक इक्वेशन पाहिजे, इक्वेशन फॉर्म करावं. आता इक्वेशन फॉर्म करायचं म्हणजे काय कंडिशन असायला पाहिजे ना. कंडिशन कोण येणार आहे, काय थिअरम, काय प्रॉपर्टी, काहीतरी असायला पाहिजे. तर बघून घ्या, हे ट्रायंगल आहे. ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर दिलाय आणि बघा काय लेन्स दिलेत. ह्याला बघा ना, ए बी आणि बीसी दिलेत. हे ट्रायंगलचे दोन बाजू आहेत. ओके, एडी आणि डीसी दिले. ते तिसरं जे बाजू आहे त्याचे पार्ट्स आहेत आणि हे पार्ट्स कोणी फॉर्म केले, अँगल बायसेक्टर. तर तुम्ही सांगणार हे जे लेन्स दिले हे एका प्रॉपर्टीमध्ये येतं. कोणत्या प्रॉपर्टीमध्ये, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे आपल्याला समजलं की जे कंडिशन आपण बोलतोय ना पाहिजे आपल्याला, ते कोणतं आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी समजलं तर अप्लाय करायचं. अप्लाय करायचे म्हणजे आपल्याला प्रेझेंटेशन माहित आहे. म्हणजे पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं, इन ट्रायंगल एबीसी. नंतर काय लिहिणार, बीडी बायसेक्ट करतंय. कोणाला बायसेक्ट करते, अँगल एबीसी ला. लिहा, याचं रिझन काय असेल, गिव्हन. याच्याने आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळणार. आता बायसेक्टर कशाच आहे, बीच आहे, राईट. म्हणजे आपलं रेशो कसं लिहिणार आहोत माहित आहे ना. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे, कसं अप्लाय करायचं, कसं प्रूव्ह करायचं, सिद्ध करायचं, ते सगळं मी शिकवलंय एका व्हिडिओमध्ये, डिस्कस पण केलंय. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. तर आता आपण रेशो कसं लिहिणार आहोत, AB अपॉन BC. हे रेशो लिहिलं. जर आपण AB अपॉन BC घेतलं म्हणजे याच्याप्रमाणे याच्या अनुसार आपलं दुसरं रेशो येणार आहे करस्पॉन्डिंग. AB अपॉन BC घेतलं म्हणजे AD अपॉन DC येणार आहे. व्हेरी गुड, हे आपलं दुसरं रेशो आहे आणि याला रिझन लिहायचं, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. ओके, समजून घ्या. जर आपण BC अपॉन AB घेतलं तर दुसरं रेशो काय येणार आहे, DC अपॉन AD. हे समजून घ्यायचं आणि त्याच्यानुसार लिहायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि रिझन विसरू नका, याच्यासाठी मार्क्स आहे. आता तुम्ही सांगणार पुढे तर एकदम सोपं आहे, आपल्याला फक्त सबस्टिट्यूट करायचं. एबीचं लेंथ किती आहे, एक्स. बीसीचं लेंथ किती आहे, एक्स प्लस 5. एडीचं लेंथ किती आहे, एक्स मायनस 2 आणि डीसीचं लेंथ किती आहे, एक्स प्लस 2. सबस्टिट्यूट केलं. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके, एक्स इंटू एक्स प्लस 2. व्हेरी गुड. हे आलं लेफ्ट हँड साईडला, लिहिलं. इक्वल टू राईट हँड साईडला काय, एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 लिहिलं. आता आपल्याला हे इक्वेशन सोडवायचं आहे. पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडला बघूया. लेफ्ट हँड साईडला तुम्ही सांगणार आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हो, एक्स मल्टिप्लाय करायचं आहे एक्स प्लस 2 बरोबर. चला करा. एक्स इंटू एक्स किती आहे, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू पॉझिटिव्ह 2 म्हणजे काय येणार आहे, पॉझिटिव्ह 2x. व्हेरी गुड. आता राईट हँड साईडला बघा, एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 हे मल्टिप्लाय करायचं. चला मल्टिप्लाय करूया. पहिले एक्स मल्टिप्लाय करूया, एक्स प्लस 5 बरोबर काय येणार आहे, एक्स इंटू एक्स आहे एक्स स्क्वेअर. एक्स इंटू पॉझिटिव्ह 5 आहे पॉझिटिव्ह 5x. नेगेटिव्ह 2 इंटू एक्स आहे नेगेटिव्ह 2x. नेगेटिव्ह 2 इंटू पॉझिटिव्ह 5 आहे पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह, नेगेटिव्ह आलं आणि 2 इंटू 5 आहे 10. ओके, आता काय सिम्प्लिफाय करू शकतो का, बघा बघा. तुम्ही सांगा लेफ्ट हँड साईडला एक्स स्क्वेअर आहे, राईट हँड साईडला एक्स स्क्वेअर आहे. हे एक्स स्क्वेअर जर आपण तिकडे शिफ्ट केलं म्हणजे काय येणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर. कॅन्सल होणार ना, तिकडे शिफ्ट करण्याची गरज नाही, डायरेक्टली कॅन्सल करून टाका. एक्स स्क्वेअर कॅन्सल. आता लेफ्ट हँड साईडला काय उरलंय, 2x. ओके, राईट हँड साईडला काय उरलंय, लाईक टर्म आहे इकडे बघा, 5x मायनस 2x. त्याला सिम्प्लिफाय करला म्हणजे काय आलं, 3x मायनस 10. ओके, एक्स चे जे टर्म्स आहे त्याला एका बाजूला आणूया आणि जे कॉन्स्टंट आहे त्याला दुसऱ्या साईडला घेऊया. म्हणजे प्लस 2x ला इकडे आणूया, मायनस 2x आणि हे जे निगेटिव्ह 10 आहे त्याला तिकडे घेऊया. व्हेरी गुड. म्हणजे काय येणार आहे, हे लेफ्ट हँड साईडला आहे पॉझिटिव्ह 10, राईट हँड साईडला आहे 3x मायनस 2x. ओके, 3x मायनस 2x लाईक टर्म सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे, x इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला x चं व्हॅल्यू मिळालं आहे, तेच आपल्याला सोडवायचं होतं, फाइंड करायचं होतं. झालं. ओके, जर या सम मध्ये याच्यानंतर अजून विचारलं, जर समजा त्यांनी सांगितलं फाइंड बीसी, फाइंड एडी, फाइंड डीसी, करू शकतात. बीसी म्हणजे काय, एक्स प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5, कारण एक्सचा व्हॅल्यू मिळाला 10. 10 प्लस 5 15.
एडी म्हणजे एक्स मायनस 2 म्हणजे 10 मायनस 2 किती आहे 8. डीसी एक्स प्लस 2 म्हणजे 10 प्लस 2 12. व्हेरी गुड. जर विचारलं तर करायचं, आता नाही, आता फक्त विचारलं एक्सचं व्हॅल्यू फाइंड केलं झालं. सोपं होतं की नाही? एकदम सोपं होतं. आवडलं ना? म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आता हे समजतंय तुम्हाला का यूज करतोय, आपण इक्वेशन फॉर्म करायचं होतं, कंडिशन काय, काय प्रॉपर्टी यूज करा, हे जे आपण विचार करतो ना ते इम्पॉर्टंट, ते अप्रोच इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला हे आवडलं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सगळं. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.